राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी सर्वसामान्य जनता मतदार बंधूंनी सिद्ध करून दाखवलंय। महायुतीला प्रचंड बहुमत दिलं आणि महाविकास आघाडीला त्यांची जागा त्यांना दाखवून दिली। अपयश सहन व्हायला गेलं आणि सत्तेच्या बाजूला कधीच न राहिलेले वास्तविक आता 10-15 वर्षापासून सत्तेच्या बाजूलाच आहेत। अगदी शरदचंद्र पवार असतील, नाना पटोले असतील, संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, या मंडळीनं बिनपैशाचा तमाशा चालू केला या राज्यात। मार्करवाडी गावासारखं गाव वेटीस धरलंय। किती दुर्दैव माना लागत। वास्तविक पाताचा संविधानाचा आरोप आमच्यावर करणारे हेच खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी म्हणावे, जेणेकरून त्यांना लोकशाहीच्या मंदिरात संपन्न झालेल्या निवडणुकाच मान्य नाही। बरं, दुसरा असा आहे, माझा सवाल आहे शरदचंद्र पवार साहेबाला की तुम्ही कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलात, राजकीय मैदानात कुस्ती विधानसभेची निघाली, नुरा कुस्ती झाली, तुमची पाठ लावली, तरी तुमचं रडगाणं सुरू आहे। परत त्याहून अजून एक सांगायचं उदाहरण, मवियाच्या नेत्याला मला असं सांगा वाटतं की लग्न करून दिल्यानंतर 10-15 वर्षापासून संतती झाली नाही आणि मग दोष त्या पलंगाला देऊ लागले। तसंच आहे की विधानसभेच्या निवडणुकीतला विजय त्यांना सहन व्हायला आम्हाला मिळालेला आणि ईव्हीएम मशीनच्या नावाला दोष देऊ लागले। हे नाकर्तेपणा आहे, रडगाडण आहे, हे नक्कीच।